श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी लोणारमध्ये मते वस्तीवरील एका विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाला होता। नंदिनी भाऊसाहेब मते असं 28 वर्षीय मयत विवाहितेचं नाव आहे। मयत नंदिनी आपल्या पती आणि मुलांसमवेत सासू सासरे दीर यांच्यापासून बरेच दिवस विभक्त राहत होती। मात्र सुखात चाललेल्या संसाराला कोणाची नजर लागली की काय, मात्र नंदिनीला आपला जीव गमवावा लागलाय। रात्री 8 वाजण्याच्या सुमारास थोड्या वेळात परत आल्यानंतर जेवण करू असं सांगून निघून गेलेली नंदिनी उशिरापर्यंत परत न आल्यानं पती भाऊसाहेब यांना जवळपास विचारणा केली। मात्र ती बाहेर गेलेल्या दिशेनं बॅटरीच्या प्रकाशात शोध घेतला असता घरापासून काही अंतरावर सुभाष मतेंच्या शेतात नंदिनी रक्ताच्या थारोळ्यात आढळली। तिचे कपडेही फाटक्या अवस्थेत आढळले, तर छाती आणि गळ्यावर जखमा दिसून आल्या। आपल्या पत्नीचा खून झाल्याचं लक्षात येताच भाऊसाहेबनं आरडाओरडा करताच गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली। याबाबत भाऊसाहेबनं आपला भाऊ सुनील याला कळवताच सुनीलनं पोलीस ठाण्यात माहिती दिली। त्यानुसार श्रीगोंदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला। महिलेचा बलात्कार झाला असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज असल्यानं मृतदेह पुण्याच्या ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता। दरम्यान श्रीगोंदा कर्जतचे उपविभागीय अधिकारी विजय लगारे आणि श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्यामकांत सोमवंशी यांनी घटनास्थळाची पाहणी केली। घटनास्थळावर श्वान पथक आणलं जावं अशी सर्वांची अपेक्षा असतानाही श्वान पथक आलंच नाही। याबाबत नंदिनीचा बलात्कार झाला की घातपात यावर शंका उपस्थित करत आरोपी नजरेत असून लवकरच आरोपीला अटकही करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती। त्यानुसार दुसऱ्याच दिवशी शोध लावत पोलिसांनी आरोपीला अटकही केली आहे। आरोग्य सेविका म्हणून काम करणाऱ्या नंदिनीचा प्रेमसंबंधातून खून झाल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय। आजीनाथ एकनाथ मते याच्याशी नंदिनीचे प्रेमसंबंध होते। आजीनाथनं नंदिनीला स्कूटी गाडीही घेऊन दिली होती। मात्र काही दिवसांपासून नंदिनीचे दुसऱ्याशी प्रेमसंबंध जोडले गेल्यानं रागाच्या भरात नंदिनीचा गळा चिरून हत्या केल्याची कबुली आरोपी आजीनाथनं दिली आहे। आरोपी आजीनाथला अटक करण्यात आली असून अवघ्या 1 दिवसात पोलिसांनी ही कारवाई करून दाखवली आहे। सुहास कुलकर्णी, सी 24 तास, श्रीगोंदा।